नमस्कार, मी विशाल रांगणकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। निगेटिव्ह गोष्टी लवकर का होतात आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडायला उशीर का लागतो, किंवा सक्सेस बद्दल मी काही सांगतोय किंवा इतर व्हिडिओमध्ये जे सांगतात आहेत त्याचा रिझल्ट यायला किती दिवस लागतात, मग ते अफर्मेशन्स असो, अट्रॅक्शन्स असो, व्हिज्युअलायझेशन्स असो, ह्याला लवकरात लवकर का होत नाही, उशीर का होतो, किंवा किती लवकर याचे परिणाम मिळतील, या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे। तर मग चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ सुरू करूया। सक्सेससाठी आपण जे काही गोष्टी करू त्याचा रिझल्ट किती दिवसात येणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, परंतु याचं एकच उत्तर आहे की हे प्रत्येकाच्या मानसिकतेवरती, मेंटॅलिटीवरती डिपेंडेबल आहे की तो त्याला किती लवकर रिस्पॉन्स देतोय, त्याच्यावर किती लवकर विश्वास दाखवतोय, त्याच्यावरती किती पॉझिटिव्ह आहे। कारण मी जर सांगितलं की हे तुम्ही 21 दिवसात तुम्हाला रिझल्ट येईल, परंतु त्या प्रकारची तुमची मानसिकताच नसेल, मेंटॅलिटीच नसेल, तर ते 21 दिवसात तुमच्या आयुष्यात घडणार कसं? जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता वर्षानुवर्ष तुम्हाला सतवते ती एवढ्या पटकन तुमच्या आतमधून निघेल का? आज प्रत्येकाचं कसं आहे माहितीये, प्रत्येक जण बोलतो आधी मी हे करून बघतो, जर मला त्याचा काही रिझल्ट आला ना मग मी विश्वास दाखवेन। हे युनिव्हर्सलचं मी 21 दिवस करून बघतो, मला रिझल्ट आला तर विश्वास दाखवेन। किंवा सक्सेससाठी आपण शॉर्टकट शोधत आहोत, 1 मिनिटात निगेटिव्हिटी दूर करायची आहे, 17 सेकंदात इच्छा पूर्ण करायची आहे, 21 दिवसात रिझल्ट आले पाहिजे। मला सांगा, हे तुम्ही ऐकलेलं आहे, याचा काय इफेक्ट आलाय तुमच्या आयुष्यात? काही नाही, झिरो। कारण सक्सेससाठी शॉर्टकट नसतो, शुअरकट असतो। मी जे काही सांगतोय ते शुअरकट आहे, माझ्या आयुष्यात मी अनुभवलेलं आहे, अनेक एक्सपर्ट्सनी त्यांच्या आयुष्यात अनुभवलेलं आहे, त्याच्यावरती पुस्तकं लिहिलेले आहेत, मी स्वतः त्यांच्याकडनं वर्कशॉप्स घेतलेले आहेत, माझ्या जे गुरु माझ्या आयुष्यात आले त्यांच्याकडनं मी हे नॉलेज घेतलेलं आहे, त्याच्यावरनं हा शुअरकट मी तुम्हाला सांगतोय। कारण शॉर्टकट जेवढं तुम्ही अप्लाय करायला जाताना तेवढं तुमच्या आयुष्यात आणखीन फेलियर येतोय, आणखीन वेळ लागतोय सक्सेस अचीव करण्यासाठी। आपल्याला जे काही सक्सेस हवं आहे, अपेक्षित गोष्ट हवी आहे, मग पैसा असो, स्वास्थ्य असो, लाईफ पार्टनर असो, त्याच्याबद्दल एवढी निगेटिव्हिटी आपल्या आतमध्ये आहे, आपण ती सोडायलाच मागत नाहीये। एका फेलियरला आपण आपल्या आयुष्याची रियालिटी समजतोय, आपलं भाग्य समजतोय, आपण सतत हेच बोलतोय की नेहमी माझ्याबरोबर असंच घडतं। बघा आपलं काय बिलीफ आहे, आपले फिलिंग्स काय आहेत, मग आपल्या आयुष्यात त्या अफर्मेशन्स किंवा व्हिज्युअलायझेशन्स वर्क कसं करणार, सक्सेस कसं देणार? सक्सेससाठी आपण सगळ्या गोष्टी करतोय, अट्रॅक्शन, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन्स, वॉटर टेक्निक सगळं करतोय, परंतु त्याच्याबरोबर भीती, काळजी, शंका, प्रश्न हे सगळं त्याच्याबरोबर फील करतोय की हे कसं होणार, मला रिझल्ट भेटेल की नाही, यार गोष्टी कशा घडणार, माझ्या आयुष्यात मी एवढा फेलियर आहे, कसं होणार? बघा तुम्ही त्याच्याबरोबर काय काय जोडताय, युनिव्हर्सल्स काय पहिलं घेणार, सबकॉन्शियस माइंडला कसली सवय आहे निगेटिव्हिटीची, ती निगेटिव्हिटीच उचलणार आणि आपल्या आयुष्यात फेलियर, काळजी, शंका आणि लांबडवणाऱ्या गोष्टी घडतच राहतात। आणि मग आपण बोलतो की यार मी सगळं करतोय तरी पण माझं का फेलियर येतंय, याला का वेळ लागतोय तेच मला कळत नाही। कारण तुम्ही जे काही करताय त्याच्याबरोबर तुम्ही फेलियर कसं होणार, शंका, काळजी आणि सतत निगेटिव्हिटीच्या अवस्थेत आहात। फ्रेंड्स, सक्सेससाठी आणि लवकर रिझल्ट येण्यासाठी पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःचा विश्वास पेरायचा आहे। तुम्ही सक्सेससाठी जे काही करताय त्याच्यावरती तुमचा विश्वास दाखवा। त्यावेळेला जर एखादी शंका, निगेटिव्हिटी, भीती आली तर तुम्ही जागृत व्हा, कारण जे तुम्ही विचार करताय, ज्या शंकेचा, ज्या भीतीची तुम्ही कल्पना करताय ते तुम्ही त्या क्षणाला युनिव्हर्सल्स मध्ये पेरताय। तर ही चूक करू नका, स्वतःला त्या वेळेला जागृत करा आणि या गोष्टींपासून स्वतःला अलग करा, डिटॅच करा। आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे काही करताय ते कधी होणार, कसं होणार
ही काळजी सोडून द्या, कारण युनिव्हर्सलची शक्ती मोठी आहे. त्याला माहिती आहे की तुम्हाला त्या गोष्टी कशा आणून द्यायच्या आहेत, तुम्हाला ते इझिली कसं मिळेल ह्याचा मार्ग तो बरोबर देणार. त्याचे टेन्शन तुम्ही घेऊ नका. एक एक्झाम्पल देतो. बऱ्याच लोकांना हा एक्सपिरियन्स आला असेल की त्याने आठवलेलं गाणी, पिक्चर किंवा आठवलेला माणूस त्याला अचानक भेटतो, त्यांना ती गाणी पिक्चर दिसतात किंवा तो माणूस कॉल करतो. आता हे कसं होतं पटकन, कारण तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काळजी नाहीये की ते कसं होईल, कधी होईल, केव्हा होईल, ही चिंता तुम्हाला नसते. त्यामुळे त्या गोष्टी अशा घडतात. मग या प्रकारे तुम्हाला ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही काळजी किंवा शंका करू नका की हे कसं होईल, कधी होईल. ही काळजी सोडून द्या. तुमचं संपूर्ण जे काही हवं आहे ते युनिव्हर्सल्सवर, ब्रह्मांडावरती सोडून द्या. तो तुम्हाला बरोबर संकेत देतो, बरोबर मार्गदर्शन देतो आणि तुम्ही ते सक्सेस लवकरात लवकर अचीव करू शकता. तर फ्रेंड्स, पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण विश्वास दाखवा. जे काही करताय ते मनापासून करा. त्याच्याबद्दल कुठलीही निगेटिव्हिटी आणू नका, कारण ती तुमची सवयीची अवस्था आहे आणि अचेतन मन, सबकॉन्शियस माइंड सवयीच्या गोष्टींना पहिला रिस्पॉन्स देतो, पटकन रिस्पॉन्स देतो, कारण त्याला त्याबद्दल शंका नसते. सो ती सवय सोडून द्या आणि हा विश्वास द्यायला सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे कसं होणार, कधी होणार आणि मला कसं मिळणार, हे टेन्शन, ही काळजी करणं सोडून द्या. स्वतःला लायक समजा. युनिव्हर्सल्स तुमचाच एक अवस्था आहे, तुमच्याच आयुष्याचा एक भाग आहे. त्याला माहिती आहे की गोष्टी कशा घडवायच्या आहेत, कशा तुमच्या जवळ आणून द्यायच्या आहेत आणि तो संकेत देतो. हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवून देणार आहे की युनिव्हर्सल्स कसा संकेत देतो. माझ्या स्वतःचा आयुष्याचा तो भाग बनलेला आहे. त्याचे प्रूफ मी दाखवणार आहे, पुरावे दाखवणार आहे. विश्वास ठेवा आणि पूर्ण निष्ठेने या गोष्टी अप्लाय करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजपासूनच विश्वास दाखवा. जे काही करताय स्वतःला लायक समजा आणि कसं होणार आहे या गोष्टीची काळजी सोडून द्या, कारण ती काळजी तुम्ही युनिव्हर्सल्स मध्ये सोडताय आणि त्या काळजी देणाऱ्या घटनाच तुमच्या आयुष्यात घडतात. सो असं करू नका. आनंदी राहा, सक्सेसफुल राहा, समृद्ध राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जे लोक नवीन बघतात आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आनंदी राहा. थँक्यू. धन्यवाद.